चिंचणीच्या गावकारांक विजेचे समस्येक तोंड दिवचे पडटा। देखून त्यांनी वीज अभियंत्याक हे विशीं निवेदन दिले। चिंचणीत वीज सेवा सुरळीत करात, ना जाल्यार धरणे करतले वा रस्त्यार आमकां देवचे पडटले अशी शिटकावणी चिंचणीच्या सरपंचान दिल्या। पळयात। चिंचोण्या इतुली लायटीचे प्रॉब्लेम जावपाक लागला फॉर द लास्ट 2 months कंटिन्युअस एवरी डे 2-3 वर पासून लायट वयता आनी लायट कित्याक वयता कितें जालां तें हांव सांगपाक कोण आसना थिंगा मनीस। आयदर जेईके फोन बंद आसता, डिपार्टमेंटा फोन दिलो आहा तो बिजी आसता आनी कॉर्डिनेट कोनाय पंचायती कडेन। कित्याक जेन्ना लोक लायट गेले म्हणटरी फोन मारता आनी ते जेन्ना रिस्पॉन्ड करना तेन्ना तो पंचायती येता फोन। आयदर मेंबर्स आर डिस्टर्ब, सो मेंबर्सां मागीर फोन येवपाचे। जेन्ना इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे लायनमॅन आहाय कोण जेई आहा ते जेन्ना रिस्पॉन्ड करना तेन्ना मेंबर्सां लोक फोन करता आनी मेंबर्सां कोना म्हणटरी डेफिनेटली सरपंचान रिस्पॉन्ड जावपाक पडटा। आमकां आनी एक सोर्स आसा म्हणटी फकत एसिस्टंट इंजिनियराक फोन करता आनी तो एक आमकां सांगता की पाटी खूंय फॉल्ट जालो तो। आमगे म्हणप इतलें कितें जेन्ना एक लायन फॉल्ट जाता ओके जावपाक शकता पूण मॅसेज वचपा जाय न्हू डिपार्टमेंटान आमकां इन्फॉर्म करपा जाय कित्याक लागून लायट गेल्या, कितलो वगत पासून येवपाक शकता। मेजर प्रॉब्लम एके पाटी स्टेटी भायर सावन कर्नाटका सावन ती लायन जाता, एक पाटी शेल्डे प्रॉब्लम जाता। दीस प्रॉब्लम्स आर देर बट फ्रिक्वेंट लायट असप म्हळ्यार कित्याक आनी चिंचोणे म्हळ्यार इतलो लोक बेजार जालो आहा सांगोन आनी लोकांक उपगण येयली सांगपाची। सो तेका लागून आयज आमी एक मेमोरंडम घेवन येयले आनी मेमोरंडाचे आमी जायत पॉयंट घायलो आहाय। सो एके पाटी झाड पडटा बट जेन्ना झाड ट्रिमींग करपा आहा तेन्ना डिपार्टमेंटान ती करपा जाय न्हू। द मंथ ऑफ एप्रील मे तेमी झाड ट्रीम करपा जाय, सो तें सारकें जालें ना काम। वायरां सकयल लांबताय ती ओडून टायट केलें न्हय अजून, स्ट्रीट लायट सारकी चलनाय आनी जायत आमी 20 सुमार पॉयंट सडनली हाय वोल्टेज येता, एके पाटी लो वोल्टेज येता। सो इट इज इन कंप्लीट मेस आनी हे तरी डिपार्टमेंट तरी सारको ना। आज आमी फर्स्ट फेजाच येयले बरे भाशेन डिपार्टमेंट वर, ना जाल्यार आमकां एक धरना करपा पडटली आनी सगळें आपूण हाडटलें। चिंचोण वाय आवर विलेज इज बीइंग हेचो ट्रिटमेंट कित्याक दिता काय म्हणून आमकां इशू आहा पळय तेंचो इंटरप्शन पर एक इंटरप्शन जालें आमचें माड पडलो 8:30 ते रातचे पीक आवर 8:30 ते 11:30 सवा 1 पर्यंत लायट ना जाली। तेतून मल्टिपल फॉल्ट जाले। पयलीं एक इन्सुलेटर पळय जाले ते काडले आमी 11 KVचे, नंतर तो काकणा मोठी म्हणटा ती माड पडलो। दॅट इज द मेन इशू। आज जो इशू जाला पळय ते 33 KV आमकां ओवरहेड लायन आहा, वेल्डीज 220 सबस्टेशन आहा आमचें कुंकळसान ते वेल्डी सबस्टेशन 33 KV तेजेर मोठे झाड पडला। झाड पडून कितें जालें झाडाचो बी फॉल्ट आनी लायन तुटली इंडस्ट्रियल इस्टेट मल्टिपल फॉल्ट। ते काम करपाक झाड एज वॅली अशी तेका प्रोफेशनल हाडून ते झाड आमी कट केले आनीक सांगपा म्हळ्यार तांकां बरें चिंचणी टायम बींग आमी कुंकळी सबस्टेशनाच्यान लायट दिली म्हळ्यार आनीक वाया बेणावलीसान लायट दिली। स्टील 11 KV फिडराक तांकां लायट कशी करून पावयली दिसाची, रातची दिवपाक मेळना, लोड खूब जाता। रिगार्डिंग दॅट 33 KV ओवरहेड लायन आमचे 30 crores एस्टिमेट अंडरग्राउंड प्रपोज केली, ते ऑलमोस्ट 95 व 96% जाला। ओन्ली ते कोंकण रेल्वेचे परमिशन उरला, दॅट वील बी कंप्लिटेड आनी 1 म्हयन्या भितर जावपाक शकता। कळ्ळें तुका, तेंची एक थोडी चार्जीस भरपाक जाय, दॅट वील बी अनदर 1 month आनी वील चार्ज दॅट लायन। आनी ते इंटरप्शन आहा पळय असले इंटरप्शन जाता पळय इनकमींग लायटीचे दॅट इज ऑलमोस्ट क्लियर आनी दॅट इज बेनिफिटींग ऑफ ही सगळी चिंचणी धर्मापूर शिर्डी पंचायत असोळा आंबेली आनी बेतूल सगळी आनी त्या वाटेन पलतडीन ती हॉटेलां आनीक वारका धरून करमणे आनी ओर्ली ह्यो पंचायती बी बेनिफीट जावपाक त्या लायनीचे। ते प्रॉब्लेम ऑलमोस्ट गोइंग टू सॉल्व दीस। हे तेंगे प्रॉब्लेम केन्ना पर्यंत सॉल्व जातलो? हे प्रॉब्लेम कितें आहा जाणा तूं तेंचे आतां हे 11 KV प्रॉब्लेम आसा पळय कोर्ट जाले 11 KV हाय टेंशन ती लायन बरीच ओल्ड 40 वर्सां पयलींची, पण तेका आमी कितें केलां प्रपोज केला ऑलमोस्ट म्हळ्यार लकीली आय डोंट नो कित्याक आमी पयलीं एक एस्टिमेट केली 32 crores 33 crores ह्या 3 पंचायती चिंचणी धर्मापूर आनी सालजोरा ती कित्याक लागून पास जालां अशें ते परत येयली नवी RDSS स्कीम आहा सेंट्रल गव्हर्मेंट त्या स्किमीक घालून ती परती धाडली। ह्या वर्सा अगेन चीफ हॅज गिवन एश्युरन्स ती आतां 45 to 46 पर्यंत जातली एस्टिमेट, ती प्रपोज कर म्हणला चिफान एश्युरन्स जाल्यार ह्या हेतूक आतां रोखडीच आमी पास करया। गोवा 365 खातीर रमेश नायक रावत, मनीषा जाधव आनी वैष्णवी साळगांवकार।